हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज पुन्हा एकदा एक छानशी भगवंतांची स्टोरी. ठीक आहे. होतं काय, एक मीरा नावाची मुलगी असते आणि तिला तिच्या महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या दिवशी पहाटे एअरपोर्टच्या दिशेने जायचं असतं. पण पहाटेची वेळ असते, कसं जायचं, काय करायचं ह्या विचारात ती असते आणि तिला कळतं की शेजारचे काका आहेत ते त्याच दिशेने जाणार आहेत. ती काकांना जाऊन म्हणते, काका माझं त्या दिशेला काम आहे, तर सकाळी तुम्ही जाणार आहात तर तुम्ही मला प्लीज तिथे ड्रॉप कराल का? तर काका म्हणतात, हो त्यात काय विशेष, तू 5 वाजता तयार राहा, सकाळी मी तुला ड्रॉप करेन आणि मी माझ्या कामासाठी पुढे जाईन. तर होतं काय की मीरा रात्री सगळं पॅकिंग वगैरे करून तयार ठेवून स्वतःची बॅग झोपी जाते. 4 वाजता सकाळी उठते आणि तयार होते, काकांच्या फोनची वाट बघते. 4:45 होतात, 5 होतात, 5:15 होतात. ती विचार करते, ठीक आहे काकांची तयारी चालू असेल, 5:30 पर्यंत आपण वाट बघूयात. 5:30 वाजतात तरी सुद्धा काका तिला काही कॉल करत नाही. शेवटी न राहून तीच स्वतः काकांना कॉल करते आणि म्हणते की काका मी थांबली आहे, जायचंय ना आपल्याला. तेव्हा काका तिला म्हणतात, अरेच्छा अगं मीरा, मी पूर्णपणे विसरलो आणि मला खूप लवकर निघावं लागलं, मी त्याच विचारांमध्ये होतो, मी पूर्णपणे विसरलो की मला तुला घेऊन जायचंय आणि आता मी इतका पुढे आलोय की मी आता परत मागे तुला घ्यायला येऊ शकत नाही, सॉरी ग. ती ठीक आहे म्हणून फोन तर ठेवते, पण तिच्या मनामध्ये खूप तिला वाईट वाटतं की काकांना आपण हार्डली काही तासांपूर्वी सांगितलं होतं आणि काका असं कसं काय विसरू शकतात, माझं इतकं महत्वाचं काम आहे, आता मी ते काम कसं पूर्ण करेन. त्याच विचारामध्ये ती तिचा दिवस चालू करते, तिचं दिनचर्या चालू असते. संध्याकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे ती मंदिरात जाते, भगवंतांच्या समोर जाऊन उभी राहते. पण तेव्हाही तिच्या मनात तोच प्रश्न चालू असतो की असं का काका माझ्याबरोबर वागले असतील, म्हणजे काकांना शक्य नव्हतं तर काकांनी मला सांगायला पाहिजे होतं ना की नाही मला पॉसिबल मीरा, म्हणजे मला कामाची गडबड आहे. ती मनातही भगवंतांना कुठेतरी इनडायरेक्टली तेच सांगत असते की असं का झालं असेल. भगवंतांचं दर्शन घेऊन ती जागेवरून बसते. तिची शेजारची एक मैत्रीण मंदिरामध्ये त्यावेळी येते, ती पण भगवंतांचं दर्शन घेते, तिच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, अगं मीरा तुला माहितीये का काय झालं, आपल्या शेजारच्या काकांचा ऍक्सिडेंट झालाय. काका सकाळी एअरपोर्टच्या दिशेने जात होते, त्यांना एका गाडीने ठोकलं, गाडीला तर खूप लागलंच आहे पण काकांना सुद्धा लागलेलं आहे, जखमा झालेल्या आहेत. हे ऐकून मीरा भगवंतांकडे बघते आणि तिच्या डोळ्यातून खूप जास्त पाणी यायला लागतं. ती एकदम आपण म्हणतो ना ढसा रडणं की तू मला वाचवलंस आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तू मला तुझ्याच इथे येऊन दिलंस. मनापासून भगवंता मी तुझ्या पायी लोटांगण घालते, थँक्यू सो मच. हे आपल्याबरोबर पण आयुष्यात खूपदा घडतं. एखादी गोष्ट खूप मनापासून आपल्याला हवी असते, खूप मनापासून आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो. एखादी व्यक्ती आपल्याला एखाद्या नात्याच्या स्वरूपात आपल्या आयुष्यात हवी असते, पण ती व्यक्ती त्या स्वरूपात त्या रूपात आपल्या आयुष्यात येऊ शकत नाही. तेव्हा माहितीये 1-2 मिनिटं थांबावं आणि हा छोटासा विचार करावा की जी दिव्य दृष्टी भगवंतांकडे आहे की तुझ्यासाठी नक्की चांगलं काय आहे, त्याचा 1 अंश तरी आपल्याकडे आहे का. तेव्हा फक्त त्याला हेच म्हणावं, जर हे माझ्यासाठी नाहीये तर हा नकार पचवण्याची ताकद सुद्धा तू मला दे, कारण मला माहिती माझ्यासाठी जे बेस्ट आहे ते तुलाच माहिती आहे आणि ते तूच मला देऊ शकतो. भगवंत भक्तांच्या मदतीसाठी तत्पर असतात आणि ते त्यांच्या भक्तांना ना कधीच दुःखात बघू शकत नाहीत. तुम्ही फक्त त्याला मनापासून आवाज द्या, ते येतात, कृष्णा सेव्ह करतात. म्हणजे इतके करुणामयी ते आहेत. अगदी आपल्याला हेही माहितीये की महायुद्धामध्ये भगवंतांनी ठरवलं होतं की मी शस्त्र उचलणार नाही, मी फक्त तुझा सारथी बनून येईल. पण जेव्हा त्यांना दिसलं की अधर्माची बाजू जड होतीये तेव्हा त्यांनी रथाचं चाक उचललं आणि भीष्मपितामहांना भगवंतांचं ते दर्शन घडलं. म्हणजे स्वतःचे शब्दही भगवंत विसरतात, स्वतःचे प्रॉमिसेसही भगवंत तोडतात. जेव्हा वेळ येते त्यांच्या भक्तांना तारण्याची, त्यांना योग्य ते जीवन देण्याची, अशा भगवंतांना आपण मनापासून शरणागती पत्करावी. जेव्हा कधी असा कुठला डाऊट मनात येतो ना की माझ्याबरोबर का घडत नाहीये, का मला हे सगळं भोगावं लागतं, तेव्हा त्याच्यासमोर जाऊन बसा. त्याला म्हणा की भगवंत माझ्याकडे भोग येत आहेत पण ते पचवण्याची ताकद तू मला दे, कारण मला माहिती तू माझी आई आहेस, तू माझा बाप आहेस, तू माझं सर्व काही आहेस. ते आपण बघितलंय ना, एका लहान मुलीच्या हातात एक छोटासा टेडी असतो, तर देव तिला म्हणत असतो की तू तो टेडी मला दे, आणि भगवंतांच्या हातात मोठा टेडी असतो. तर आपल्या आयुष्यात पण खूपदा हे होतं की हातातला छोटा टेडी तर सोडा, म्हणजे ते इक्लेअर तर सोडा, तेव्हा मोठी कॅडबरी येईल ना. कारण तुमच्यासाठी जे बेस्ट आहे हे जितकं त्याला माहितीये त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. एखादी परिस्थिती तुमच्या फेवरमध्ये नाहीये, अनुकूल परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये फक्त तग धरून उभे राहा. नक्कीच तो दिवस येईल जेव्हा तुम्ही ह्या परिस्थितीसाठी, या प्रोसेससाठी त्याला जाऊन थँक्यू म्हणाल की तुम्हाला घडवलंस. कारण जेव्हा पण काही वाईट घडतं
तेव्हा त्याच्यात आपण त्या गोष्टी स्वीकारतो. त्याच्यात आपण जे घडतो ते घडण्यापूर्वीचे आपण आणि आत्ताचे आपण याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. कारण हा घडलेला ते युद्ध स्वीकारून ते पचवून घडलेला असतो. थोडासा विचार करा आणि म्हणून अगदी मनापासून नेहमी म्हणावं, श्रीकृष्ण शरणम मम. शरणागती पत्करायची तर भगवंतांची पत्करा, लोटांगण घालायचे तर त्यांना घाला. वसुदेव सुतं देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. श्रीकृष्णम वंदे जगद्गुरुम. हरे कृष्णा.